ए ए ए ए ए ज्या आईला एवढं रात्री कुठं आहे? एवढ्या रात्रीमध्ये कोण आहे? थांबा दाखवता. ओ मला लाईट लाव रे. दिसला का अंक्या? बे बेल्ट पाहिजे होतं म्हणलं. ज्या आईला माझं बेल्ट दिलो आणि याला बेल्ट घालता येणं झालं लवकर तिथं थांबल्यावर ते उद्या लग्न झालं संसार काय सांभाळता का माहिती? ज्या आईला अवघड आहे. एवढ्या रात्री चालय तर कुठं चालय म्हणून चाललं इथं चाललो नवीन बेडमध्ये बाजूच्याच गल्लीत असल्यासारखं सांगावं बघा. ज्या आईला नवीन बेडमध्ये चाललो होतं कारण की तिथं आपल्याला घ्यायचं होतं बेल्ट आणि लोक जेवढं पोरगी पसंत करायला वेळ लावत नाही ना तेवढं मी बेल्ट पसंत करायला वेळ लावलो होतो. ज्या आईला काय म्हणता सांगा आता कमेंटमध्ये तुम्ही. ज्या आईला बेल्ट घेऊन परत घराकडे निघालो होतो पण तेवढ्याच अंगातलं किडा उठलं की ओम्याचं मला वाटलंच अजून कसं काय बोलला नाही भाऊ म्हटलं थंडी वाजायला चहा पाच म्हणला मग घाल म्हटलं कुठल्या तर हॉटेलवरती मग तिथे गेल्यावरती आला आणि नाऊन कुंडी काय ना करे रे तुझे न करेवाली ए ओंके बघ चहा पटकन ते प्या नाही तर असंच उगी पाहत राहा. हळूच माझं बी चहा गडप बेट्या उरलेलं सुरलेलं चहा ना उलट करून डोंगरात घालीन डोंगरात वापा काढीन तोंडात नाही केळ्या आणि चहा वगैरे प्यायचं झाल्यावरती परत बाहेर गेला आणि बाजूच्या दुकानात काय घेऊन आलं बघा राजू इंस्टाला चालू आहे ट्रेंडिंग काजू 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 आणि तंबाखू खायचे नाटकं करत गपचूप पिता खाता राजू. एवढ्यात आपल्याला तिथं आपले भाऊ लोक भेटले भाऊ लोकांसोबत फोटो वगैरे काढलो आणि भाऊ लोकांना म्हणलं असंच आपल्याला प्रेम सपोर्ट राहू द्या आणि तिथं भाऊ लोकांना भेटून परत आपण नीट आलो कंबर तलाव करून तिथे गेले ते असं निवांत फिरायला आणि तेवढ्यात आपल्याला एक गाणं आठवलं की ये रात दे ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा रे तुझ्या गांडीत खवा सर बाय नुसतं मध्ये 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 करत कधी बघेल तेव्हा आणि तेवढ्यात फोटो बिटो काढा म्हणलं जर आणि पोज बघा आईला कुठले पोज द्यायला रे ओ अंक्या आईला फोटो बिटो काढायचे ना ते टाइमच बघायचं विसरलो 10 वाजले ते 10 आता घरचे काय जेवायला देत नाहीत म्हणलं जातानाच काय तर खाऊन जायचं म्हणलं आणि तिथंच होतं पुणेरी वडापाव मध्ये तिथे गेला आणि पद्धतशीर वडापाव वगैरे घेऊन वडलो पद्धतशीर आणि तुम्ही पण आता व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो तरी नक्की करा.